विठ्ठल 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 विठ्ठल. सध्या थांब. अरे म्हातारे, मोठ्या माणसांची कसं बोलायचं हे आईबापाने शिकवलेलं दिसत नाहीये. हे घे, ही चड्डी घे 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 घे, ही बाहेर जाऊन वाळत घाल. आम्या ही चड्डी उडी वाळत घाल रे. हे तुला सांगितलंय ना मी, तूच वाळत टाक जा. हा चल, माझीच आहे, जा. हे बाबा हात का उचलला? मला विचारतोय. काय रे? ओ बाबा, ओ बाबा, ओ दाढी, ओ बाबा, ओ दाढी, बाबा, दाढी नसती, बाबा दाढी नसती बाबा. ओ ऐका की बाबा, परत विचार ना, परत विचार. नाही नाही बाबा, नाही बाबा, ओ बाबा, ओ बाबा तुटल, दाढी तुटली बाबा. बाबा अरे आधी मला सांग की तू कोण? मी कोणच नाही बाबा. हा, मग तू इथं काय करतोय? जेव्हा आता चड्डी इकडे दिली ना, हा, तर चड्डी मित्र आहे मी. चड्डी मित्र. आणि हे खाली पडलेलं हे काय आहे सगळं? अरे हे काय खेळाचं ग्राउंड आहे का? चला ते उचला आणि बाहेर जाऊन खेळा. चला चला चल. कोण आहे तुम्ही? मी कोण आहे ते नंतर तुला सांगतो, पण त्याआधी तू कोण आहेस ते मला सांग. मी सत्या, सत्यजित सुर्वे. सत्यजित सुर्वे? म्हणजे म्हणजे अरे तू बंड्या. बंड्या, आमचा टिल्ल्याचा बंड्या. हे पा जयदीप हा धाकटा, आणि तू थोरला नाही का? वा 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 वा. हे आमच्या टिल्ल्याची पोरं आता मोठी झाली. अरे तुम्हाला सांगतो बरं का, हा एवढा एवढासा होता ना, हा एवढा एवढासा असा असं त्याला खेळवायचो मी. हो, तुम्हाला सगळ्यांना सांगतो की दिवसातनं 10-15 वेळा तरी मला धोतर बदलायला लागायचं. तुम्ही का धोतर बदलायचा? हे म्हणजे याला असं मी मांडीवर घेतलेला असायचा, आणि मग मी गाणं म्हणायला लागलो की याचं वा. आता मात्र मोठा झालास बरं का तू. वा 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 वा. आणि दाढी पण छान वाढली बरं का, आणि छान दिसतोय बरं का, अगदी रुबाबदार. काय रे, किल्ल्यानी तुला संस्कार वगैरे काही शिकवलेले दिसत नाहीयेत. मोठ्या माणसांच्या पाया पडायचं असतं. पाया पड. भाऊजी पदर तुमचा. अरे बाई, त्यांना कुठला पदर? त्यांना नाही आहे ना. बाबा माफ करा, पण मी ओळखलं नाही हो तुम्हाला. आता मी ओळख करून द्यायची. मी सांगते
हा हा सत्यभाऊजी हे टिल्लूंच्या मावशीचे मिस्टर म्हणजे पप्पांच्या मावशीचे मिस्टर म्हणजे काका मावस काका अच्छा, पण बाबा मी कधी बघितलं नाही आधी तुम्हाला. अरे कसं बघणार तुम्हाला? हा मी तिथे यायला उशीर केला, पण ते जाऊ देत. मग तिला कुठं आहे? तिला म्हणजे तुझा बाप रे. पप्पा मुंबईला गेलेत एका कार्यक्रमासाठी. बर. 2 दिवसांनी परत येतील. अरे बापरे, 2 दिवसांनी इथे परत येणार म्हणजे मग तोपर्यंत इथे मला वाट बघत बसायला लागणार. पदर इथंच आहे. सुनबाई, चहा टाका. सपने चहा. तुम्ही तिला कशाला सांगताय? तुम्हाला सांगितलंय ना चहा टाका. चला. मी विचारत होते सपने चहा प्यायचा का म्हणून. हा चालतंय, थोडा घेईन. आलं टाका, थोडं आलं. आलं घाला. बाबा, पण घरातले एवढे कार्यक्रम झाले, एकदा पण आपली भेट कशी काय नाही झाली हो? आपण बसूया, सांगतो सगळं तुला. हा हा राहू दे. आता आजच्या दिवसापुरती एवढी शिक्षा पुरे. पण लक्षात ठेवायचं, परत अशी चूक घडता कामा नये. आंघोळीसाठी गरम पाणी हे लागणारच, आणि ते सुद्धा चुलीवरच. राहील लक्षात? काय? शुभम बोल तू. शुभम बोल तू नाही, शुभम भव तू. चल बसूया आपण. मी काय असा इथे उघडा बसू का? हा शर्ट घेऊन ये माझा. सपना ए आणतो ना मी. तुला सांगतो काय, ते आमच्या साडूमुळे, हे तुझ्या आजोबांमुळे. तुझी आजी आणि माझी बायको या दोघी सख्या बहिणी. तसेच आम्ही मी माझा साडू आमच्या बायकांना घेऊन सासूरवाडीला गेलो. तिथे अगदी क्षुल्लक कारणावरनं त्यांच्यात काहीतरी वादविवादच झाले. मग काय 30 वर्ष संपर्क तुटला. 30 वर्षात काही नाही, गेले 30 वर्ष नाही. म्हणजे तुझा बाप आला की तुला हे सगळं सांगेल. तू असं कर, तोपर्यंत तुझ्या बापाला जरा फोन लाव रे. नाही, पप्पा ज्या कार्यक्रमाला गेलेत ना तिकडे फोन वापरणार नाही असं म्हणले. अरे बापरे, आता टिल्या यायची आपण वाट बघूया. हा काय पहिलवान पहिलवान, उद्या तुला कुस्तीचे डाव शिकवतो, कळलं का? हा काय शर्ट बघायला राहिलाय? घाल तो, घाल इकडं ये. मागे ये. चल. अरे काय रे, आता मलाच करायला लागणार आता सगळं. काही कामाचे नाही. समधी बाहेर या. सुनंदे आमरे, योग पेढा देवाला, योग पेढा सुनंदीला, योग पेढा आमरीला. खावा पेढा खावा. वनसाव, झालंय तरी काय झालंय? अगं कामच असं झालंय. हो धरा, तुम्हाला एक पेढा धरा. म्हणजे तेच विचारते, काय झालंय? घातली शेवटी सत्यदाजींना घर. सांग आता काय झालंय ते. मी तिथं हापिसात गेले. आपल्या जावई बापूंच्या नगरसेवक आहे ती. याचनी म्हणलं आपल्या डिजाला नगरपालिकेत मोठ्या पदावर
ऑफिसर म्हणून नोकरीला लावा. तर जावई बापू काय म्हणलं माहित आहे का? वा बाहेर तेच म्हणाले. घ्या घे घे घे. ते आम्ही म्हणला. जावई बापू काय म्हणलं ते आई. जावई बापू म्हणलं आव मग नुसतं डीजेला कशाला, मग आता बसली मी नोकरी लावतो की. उद्या सकाळी का नाही 5 वाजता त्यातनी नगरपालिकेत बोलिवलंय. काय सांगताय? वय वय अभिनंदन आत्तोबा. एकदम बारीक झालं की. अहो बाई तर तो नीट करा की नोकरी लागली की तुम्हाला आता. आते खरं सांगते, तू आयुष्यात पहिल्यांदा आनंदाची बातमी सांगितली बघ. अजून एक पेढा दे. भाऊजी अभिनंदन. आहे ना काय मला. हा बघा मी काय म्हणते, उद्या आता तिकडे जायचंय, मग तिथं तुमचा इंटरव्ह्यू घेणार. तेव्हा चांगली कापडं सूट बूट घालून जायला पाहिजे. मी काय म्हणते, आपल्या लग्नातला सूट घालून जावा की. त्याच्यात लय भारी दिसताय तुम्ही. लग्नातला सूट? आपल्या लग्नातला? हा गरज नाही. तेव्हा मी ह्या हिच्यासारखा होतो, चवळीच्या शेंगासारखा. आणि आता बघ. आणि आता भोपळ्यासारखं झालाय. हा तेच चालू आहे. तो सूट मला सूट तरी होईल का? काय जायचं कामाला. बघा तुम्ही जर नोकरी केली नाही का नाही तर डीजेला बी नोकरी लागणार नाही. आते काय बोलत होती आता? कुठं काय? ती महत्वाचं नाही. मी आता जी सांगणार आहे का नाही ती महत्वाचं आहे. हो हा बघा तुम्ही उद्या तिकडे गेल्यावर ती म्हणतील 20-25 हजार तुम्हाला पगार देणार म्हणून. अजिबात नाही म्हणायचं. 80,000 पगार सांगायचा. 80,000? हा मग तुम्ही कोणाच्या वशिलेने जाणार आहे? नगरसेवकाच्या, आपल्या जावयाच्या वशिलेने जाणार आहे. आणि नोकरी कुठे करणार आहे? त्याच्यामुळे नगरपालिकेत नोकरी म्हणल्यावर पगार बी तगडा, वर मलाई बी, आणि वर कमाई बी चांगली झाली पाहिजे. वंस त्यांना काय उलट पालट काहीतरी सांगताय तुम्ही? हे बघा सत्यचित्रावांच्या नावाने ही नोकरी मिळाली, त्यांच्या नावाला बट्टा लागला असं काय बी करून देणार नाही मी. आता तू शिकवणार आहेस का आम्हाला आम्ही काय करायचं काय नाही? ती ही आई जाऊ देत ग, नको हिच्या नादाला लागू. ह्यांना ना दिदीच बरोबर सांगत. जाऊ दे. हा नगच लागू नादाला आमच्या. चांगलं काय तर करायला गेलं माणूस तर काय म्हणायच्या तोंडात. काय चहा आणायला इतका वेळ? काय चहा आसामला आणायला गेलेत काय? आणला आणला. ये इकडे ये. मी असा वाकणार नाही. इकडे ये. हा हा ते ठेव तिथं. तिथं ठेव. अरे हा काय चहा आहे का? कसला पांचट चहा बनवलाय हा. अरे अख्ख्या खानदानात कधी असला चहा मी प्यायला नाही. काय गे तू या घरची सून आहेस ना, आणि तुला साधा चहा बनवता येत नाही? तरी मी आमच्या साडू भाऊंना सांगत होतो बरं का, साडू भाऊ ही असली सून आपल्याकरता करून घेऊ नका. साडू भाऊ म्हणले की नाही हीच सून म्हणून घरात येणार. तुम्हाला सांगतो मी एक छान सुंदर असं स्थळ सुचवलं होतं बरं का आपल्या चिल्यासाठी, आणि ते साडू नाही म्हणाले. म्हणले हीच सून म्हणून करायची. आता या ध्यानामध्ये काय बघितलं त्यांनी हे कोणास ठाऊक. हा आता मला कळलं बरं का, आमचे साडू एवढ्या लवकर वर कसे काय गेले ते. अरे 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 अरे. सत्या पोलिसांना कोणी बोलवलं इथं? पोलिसांना कोणी बोलवलं इथं? अरे या घरात पोलीस कसे येऊ शकतात? हाओ मी पोलीस नाहीये. मग बहुरूपी आहेस का? हा नाही नाही म्हणजे ह्याची बायको पोलीस आहे. बाहेर ड्युटी करती, घरची ड्युटी करती, ड्युटी करती.
माझी बायको आहे. मला वाटलं होतं की नातू पोलिसात असेल आणि सुनबाई घर सांभाळणारी असेल, पण नाही, इथे तर भलतच. काय रे, तुला लाज नाही वाटत? बायकोच्या कमाईवर जगतोस ते? अरे परमेश्वरानं एवढं धडधाकट शरीर दिलंय तुला, मग काही काम धंदा काही करता येत नाही का? अरे काही नाही तर निदान एटीएमच्या बाहेर सिक्युरिटी गार्ड म्हणून तरी नोकरी करायची ना. बाबा, नगरसेवक आहे मी. काय आहे? नगरसेवक आहे मी. काय नगरसेवक? म्हणजे राजकारणात गेलायस तू? अरे आपल्या अख्ख्या खानदानातलं राजकारणात कोणी नाही आणि तू त्या चिखलात उडी घेतलीस. शी 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 शी. ए, अगं, या वर्दीवर माझ्या पाया पडायचं नाही. या घरची सून आहेस ना तू, मग आतमध्ये जा, छान सुंदर अशी साडी नेस, डोक्यावरनं पदर घे आणि मग पाया पडायला ये. कळलं? यांनी घेतलाय ना असा डोक्यावरनं पदर घ्यायचा. तर जा, निघ. वाघमारे, जाऊ. वाडा 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 पटकन. कोथिंबिरीच्या वाड्या. वाटी घ्या, वाटी घ्या. वा 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 वा. काय तुमच्या घरात पाहुण्यांना जेवायला बोलवायची पद्धत नाही वाटतं? नाही, बरोबर आहे, बरोबर आहे. तसे संस्कारच नाहीत ना, कुठली शिकवण नाही. मी या घरात पहिल्यांदा पाऊल टाकलं त्याच वेळेला ओळखलं होतं की या घराला कुठलेही संस्कार नाहीत, कुठल्याही चालीरीती नाहीत. बाबा, बाबा, मी जयदेला पाठवणारच होतो तुम्हाला बोलवायला, तेवढ्यात तुम्ही आला. हो का? अरे वा, हे बरं तुला आठवलं. हा, म्हणजे बैल गेला आणि झोपा केला असं झालं असतं. अरे सत्यजित नाही का तू नगरसेवक, म्हणजे राजकारणातला माणूस. अरे तुमच्या मोठमोठ्या कार्यक्रमांना तुम्ही तुमच्या सेलिब्रिटींची मोठी बरदास्त ठेवता का नाही? ठेवता ना? हो, ठेवताच. आणि इथे तर घरात तुमच्या रक्ताचा माणूस आलाय, तुमच्या नात्यातला माणूस आलाय आणि त्याची तुम्हाला काहीच किंमत नाही. तुम्हाला साधं जेवायला बोलवता येत नाही. छान, चांगलं आहे, चांगलं आहे. नाही, मला आता जेवायचंच नाहीये. बाबा, बाबा, अहो या, मी वाटते जेवायला तुम्हाला. मी आता जेवायला बसणार नाही. माझं आतापासून उपोषण सुरू झालेलं आहे असं समजा. तिला येईपर्यंत मी काहीही करणार नाही, जेवणार नाही अजिबात. माझा उपोषण सुरू. हे बघा, ऐका बाबा, हे बघा, तुम्ही हे बघा, अशी चूक परत होणार नाही हो. इथं मी उपोषणाला आता बसलोय. अहो, अशी चूक परत नाही होणार बाबा. नाही, एकदा ठरलं म्हणजे ठरलं. माझा निर्णय हा पक्का असतो. बाबा, अहो असं काय करताय? या तुम्ही, मी वाटते तुम्हाला जेवायला. काही नको, काही नको, एवढा मानभावीपणा काही नको.
आजोबा ऐका हो, पप्पा ओरडतील आमच्यावर. पप्पांना वाईट वाटलं हो, असं नका करू. त्यांना वाईट नाही, वाटलं. नाही, तो इथं आल्याशिवाय मी जेवणार नाही. बस. आओ आजोबा चला ना जेवायला प्लीज. प्लीज. ठीक आहे. आता माझ्या नाती म्हणतायत म्हणून मी जेवायला बसायला तयार आहे. थँक्यू आजोबा. थँक्यू. शुभम बोलतो. शुभम भवतु. शुभम भवतु हा आशीर्वाद आहे, तो केव्हाही म्हणायचा नसतो. एवढी साधी गोष्ट करत नाही. ठीक आहे, चला चला पहिलवान तिकडे जाऊन बसू आपण. चला अरे हात सोडा ती. तिकडे या इथे टेबलवर बसायचं जेवायला. टेबलावर. अरे ब्रिटिश लोक देश सोडून गेले, परंतु तुमच्या सारख्या लोकांमुळं त्यांची ही संस्कृती आजही भारतात जिवंत आहे. संस्कृती? कुठली संस्कृती रे? मी तर ऐकलं होतं का सगळे इंग्रज एकदमच सोडून गेले ते देश. संस्कृती म्हणते. संस्कृती. अरे संस्कृती म्हणायचं. संस्कृती म्हण. म्हण संस्कृती. बोलते की संस्कृती. हा बरोबर. चला इथे अशा सतरंजा हातरा कळलं का, त्याच्यावर जेवायला बसायचं. हो, पितळेची ताटा आहेत का जेवायला? आहेत पण केळीची पानं आणलीत मी. चांगले असतात शरीराला केळीची पानं. केळीची पानं आहेत का? वा 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 वा. चालतील. केळीच्या पानावरचं जेवण म्हणजे वा. वा 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 वा. आता कसं सगळं सागर संगीत झालेलं आहे. वा. बस. काय हे? अरे नुसते पाण्याचे तांबे ठेवलेत, त्याच्यावर भांडी वगैरे काही ठेवायला नको का? भांडी ठेवा त्याच्यावर. ते बाळावर ठेवले, तू उद्या काढते. ठीक आहे, पण उद्या काढून घ्या आणि ती ठेवा या तांब्यांवर. हे सगळे कवे अगं 5च पानं कशी वाढली? अजून उडायची नाहीत का? मम्मी करतील 2 ताटं करतील अजून. बसा तुम्ही बसा. बस मम्मी बस. वहिनी घरातल्या सुनांनी आधी जेवायला बसायचं नसतं. आधी पुरुषांची जेवणं आणि मग बायकांनी जेवायला बसायचं. कळलं? चला आता तोंड बघत बसू नका. चला वाढा ना. आता आमची तोंड काय बघत बसलाय? पापड पिपड वाढा. हा चला. हे चंगू मंगू चला, तुम्ही बसा आता जेवायला. या. अरे वा, हे आधी वाढलंय ना इथे, मग परत ते काय वाढतीस तू? माझ्या नाती जेवायला बसल्या. चला आता मला तर जाम भूक लागली. करू आपण सुरुवात. चला. अरे काय लावलंय हे तू? हा काय लावलंय? काय झालं? अरे तू सातारचा ना? मग करतोय. मग सज्जनगड हा तर अगदी हाकेच्या अंतरावर आहे. आणि मग रामदास स्वामींनी काय म्हटलंय ते विसरलाच वाटतं. जेवणाच्या आधी वदनी कवळ घेता म्हणायचं, हे माहित नाही तुला? म्हणा. त्याशिवाय मी कोणालाही जेवू देणार नाही. ठेव खाली ठेव. हा
हा शाळेत म्हणायचो. मला आठवतंय, मला पाठ आहे, नानांनी शिकवलं होतं लहानपणी. हो का? हा. वा 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 वा, पोरीवर जरा संस्कार दिसतायत. म्हण म्हण म्हण. वदनी कवळी घालता. वदनी कवळी घालता. ए! अरे काय 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 बोलताय काय तुम्ही? काय म्हणताय हे? वदनी कवळी कवळी? अरे कवळी नाही रे, कवळी नाही. वदनी कवळ घेता असं असं येते. आता कवळ म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? कावळा. कावळा? अरे कवळ म्हणजे घास. घास हा असा आपण घेतो ना, तो घास. छे 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 छे, अगदी ऐकवत नाही हे. बरं झालं परमेश्वराची कृपा झाली, किल्ल्याचा बाप लवकर वर गेला, ते बरं झालं. नाही तर त्याला हे सगळं पाहलंच नसतं. छे छे छे. चला आता वदनी कवळ घेता हे माझ्या मागे म्हणा. हा चला, हात जोडा, डोळे मिटा. वदनी कवळ घेता. नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते. नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा. अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नो हे. जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ समर्थ समर्थ. वा 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 वा, ह्या मुलीवर मात्र चांगले संस्कार झालेले दिसत आहेत. ही मुलगी नक्की घर पुढे घेऊन जाणार. वा वा. चला आता जेवायला सुरुवात करायला हरकत नाही. चला चला करा सुरुवात. नक्की चालू करायचं ना? हो, जेवायला सुरुवात करा. चला. काय जेवण झालंय, वा. सुनबाई, हा मसाला कशावर वाटलाय? मिक्सर वरती. मिक्सरवर? छे 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 छे, ह्या मिक्सर मध्ये काही दम नाही बरं का. मसाल्याचा सगळा कस जातो. सुनबाई, मला उद्यापासून माझं जेवण हे चुलीवरचं. सुनबाई, तुम्ही ह्यांना शिकवा कसं पाट्यावर वाटायचं ते, कळलं का? हा. अरे हो, पाटा घरात आहे का तोही माळ्यावर आहे? काय आहे आहे आहे. ही म्हणते हे, तू म्हणतेस आहे आहे. नक्की काय ते मला आता सांग. आहे 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 नाही ते? मग ते तेवढं शिकव. काय केवळ अन्नाचा अपमान होऊ नये म्हणून मी जेवतो, कळलं? हे बाबा अशा अचानक का गेले? खोलीत गेलेत आपल्या. आपल्या खोलीत? अरे होय, मी त्यांची बॅग आपल्या खोलीत बघितली. म्हणजे आल्यापासून त्यांनी तिथंच ठेवली. पण आपली खोली कोण दाखवली त्यांना? स्वप्न ना. मी ना दाखवली, त्यांची त्यातच दिसली, त्याच्यातच गेले. मी तर काही बोलले पण नाही. मी तर उलट म्हणत होते, कशाला जाताय, इथं आहे की खाली खोली, हे वयात कशाला होतं जिन्याची चढ उतर. तेच मला म्हणाले का जरा सकाळी सकाळी व्यायाम होतो. पेलवान आहेत ना ते. जयद्याला तर माहितीये, हो की नाही जयद्या? सांगू का? नको नको. जेव गपचूप मग. सत्या, आपल्याला त्यांची व्यवस्था करावी लागेल. इथली खालची खोली द्यायची का त्यांना?
ते ना आवाज हो वरडतील ते मला. बाहेर एवढा मिरवत असतोस आणि घरात घाबरतोस. आजोबाच आहेत, काय खाणार नाही. जा. हा जातो. जा आता. खरोखर वरडले तर किती घाबरतोस रे. नाही ओरडण्याचं. तुम्हाला काय जाते दात काढायला. बाबा बाबा बाबा. ए मोठ्यानं बोल की. ऐकू तर झालं पाहिजे का नको. अजून मोठं ना. हा मग बर ठीक आहे. बाबा 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 झोपला काय. काय आहे? नाही ही आमची रूम आहे. तुम्ही ना या घरात मला जागा आहे की नाही की माझी काही किंमतच राहिलेली नाहीये तुम्हाला. तसं असेल तर तसं सांगा, आत्ताच घरातनं निघून जातो. हा नाही 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 तुम्ही राहा निवांत झोपा. आम्हीच बघतो काय तर. आता बघितलं वरडले ना मला. आता काय करायचं. आता काय चला आता काय. वाघमारे आपल्याच घरात बेघर झालो आपण. आता काय करायचं. या आजोबांनी तर रूमवरच कॅप्चर केलं. अहो माझं तर डोकंच चालणं झालंय बघा. अहो तुम्हाला किमान ओरडून साडी तर बदलायला लावली. मी तर कपडे सुद्धा बदलले नाहीत. एवढा सुद्धा वेळ दिला नाही मला. ठीक आहे ते होईल मॅनेज, पण झोपायचं कुठं आता. रोज की झोपायचं कुठं. वाघमारे अहो आपल्या घरात आलेल्या ती खालची खोली आहे ना, तिथं झोपूया की. नाही रे, ती तर कवापासून स्टोरूम केली आणि आपली अंतरुण बी आतमध्ये आहेत. त्याचं काय करायचं. मग आता काय करायचंय. सत्या एक काम करूया, तू खाली हॉलमध्ये सोप्यावर झोप आणि तुम्ही. मी चटई टाकून खाली झोपते. काय. नाही नाही मला काही पटत नाही. त्याला काय होते. वाघमारे तुम्ही खाली झोपणार आणि मी वर झोपायचं होय. असला भेदभाव मला अजिबात पटत नाही. ते काय नाही मला नाही पटलेलं आहे. मग आता काय. सत्या मी सपनाताईन बरोबर झोपते, तू आणि जयदीप भाऊजी एकत्र झोप. काय. हे तर मला अजिबातच पटलेलं नाही. आता काय झालं. अहो माझ्या बायकोला सोडून मी त्या जयदीप बरोबर कशाला झोपू. हे बघ काहीतरी ऍडजस्ट करावंच लागेल. हा ऍडजस्ट करीन वाघमारे. तुमच्याशिवाय कुठंच ऍडजस्ट करणार. उगाच अडून नको राव. अहो अडून राहायचं काय विषय. जे आहे ते बोललो ना मी. मग आता तूच सांग काय करायचं. हा सांगतो. लेट मी थिंक. आयडिया. काय. एक लई भारी आयडिया आहे माझ्या डोक्यात. काय. तुम्ही थांबा. थांबा इथंच. अरे पण